आज माझ्यासमोर खुर्चीमध्ये दस्तरखुद्द आमच्या वहिनी म्हणजे जग्गूंच्या सौभाग्यवती बसल्या होत्या. त्या आल्या होत्या माझ्याकडे आज कंबरदुखी घेऊन. मी त्यांना म्हटलं, "वहिनी, तुम्हाला काही मार लागला होता? काही पडल्या होत्या? रिसेंटली काही वजन वगैरे उचललं? असं काही झालं आहे का? कंबर का दुखते तुमची आणि कधीपासून दुखते?" वहिनी मला म्हणाल्या, "डॉक्टर, खरं सांगू का? जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली आणि त्या डिलिव्हरीमध्ये सीझर झालं, त्या सीझरमध्ये माझ्या पाठीमध्ये ते इंजेक्शन दिलं, तेव्हापासून माझी कंबर दुखायला लागली." वहिनीने असं म्हणतात, मी मोठ्याने हसलो. कारण खूप सगळ्या स्त्रियांना असं वाटतं, की सीझर करताना जे कमरेमध्ये इंजेक्शन दिलं जातं, त्याच्यानंतर पाठदुखी सुरू होते आणि ती काय एकदाची सुरू झाली, की काय बरी होत नाही. तुम्हालाही जर असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर समीर घोडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, पुणे. तर आपण आज जाणून घेऊया, की खरंच कंबरेमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर पाठदुखी सुरू होते का? सीझर करताना किंवा पाठदुखीमध्ये किंवा गर्भारपणामध्ये ऑलरेडी तुमचं वजन वाढलेलं असतं आणि तुमच्या पोटाचा आकार बऱ्यापैकी वाढलेला असतो आणि हे जे वाढलेलं वजन आहे, तुमची जी पोटाची गर्थ आहे, ही तुमचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जागेवरून शिफ्ट करते. म्हणजे तुम्ही ते बॅलन्स करण्यासाठी मागे वाकून चालतात. तुमचं मान मागच्या बाजूला जाते, पाठ मागच्या बाजूला जाते आणि हे सगळं बॅलन्स करताना तुमच्या कमरेच्या मसल्स आणि मणक्यांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये ताण येतो. जसं जसं गर्भाचं वजन वाढत जातं, तसं तसं हा ताण वाढत जातो आणि बहुतांश स्त्रिया कमरेचे किंवा कुठल्याच प्रकारचे फारसे काही व्यायाम करत नाहीत. तर तुमचे स्नायू अगोदरच कमकुवत असतात आणि त्याच्यामध्ये हा जेव्हा ताण वाढत जातो तेव्हा ऑब्व्हियसली कंबर दुखते. दुसरं कारण म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये एक रिलॅक्झिन नावाचं हार्मोन स्त्रवत असतं. फार विशिष्ट प्रकारचं असं जे हार्मोन आहे, त्याचं महत्त्वाचं काम आहे की पेल्विक कॅनलला आणि मसल्सला शिथिल करणं, सॉफ्ट करणं. म्हणजे जी डिलिव्हरी होताना बाळाला पूर्णपणे आरामात बाहेर निघता येईल यासाठी जॉईंट्सची, लिगामेंट्सची रिलॅक्स करण्याची ते क्षमता वाढवतं. परंतु होतं काय, की फक्तच पेल्विक फ्लोअर किंवा प्युबिक सिम्फायसिस याच्यापुरता त्याचा प्रभाव मर्यादित न राहता हा पूर्ण पाठीच्या मणक्यांवरती आणि स्पाईनवरती काम करायला सुरुवात करतो. आणि याच्यामुळे होतं काय, की तुमचे पाठीचे मसल्स आणि मणके आणि त्यांचे जॉईंट्स, लिगामेंट्स हे सगळे गरजेपेक्षा जास्त शिथिल होतात आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही वाकलात तर अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात वेदना होतात, कळ येते. तिसरं कारण म्हणजे सीझर जेव्हा होतं तेव्हा पोटावरती इन्सिजन घेतलं जातं आणि जेव्हा केव्हा इन्सिजन घेतलं जातं तेव्हा त्या ठिकाणी एक इन्फ्लमेटरी रिॲक्शन होते, जी स्वाभाविक आहे. ओटीपोटाच्या आजूबाजूला मसल्स, लिगामेंट्स आणि कधी-कधी स्मॉल प्रमाणामध्ये क्षुल्लक प्रमाणामध्ये नर्व्हजलासुद्धा छोटी-छोटी मायनर इंजुरीज पण होतात. याच्यामुळे काय होतं, की त्या ओटीपोटाच्या जवळचा भाग इन्सिजनच्या आणि सोबतच त्याच्या आजूबाजूच्या मसल्स यांच्या सगळ्यांचं रेफर्ड पेन बॅकपर्यंतसुद्धा जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा दुखतं. इसवी सन 2021-22 मध्ये डेला युनिव्हर्सिटीमध्ये एक तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया नॉर्मल आणि ज्यांचं सिझेरियन सेक्शन झालं आहे यांच्यावरला पेन स्कोअरचा तुलना केली गेली. तेव्हा असं आढळून आलं, की साधारणतः 1 महिन्यानंतर ज्यांचं सी सेक्शन झालं होतं आणि ज्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली होती, यांच्या पेन स्कोअरमध्ये विशेष काहीही फरक आढळला नाही. याचाच अर्थ असा, की सुरुवातीच्या महिन्यामध्ये इन्फ्लमेशनमुळे, जखमेमुळे आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर काही लोकल फॅक्टर्समुळे पेनचं प्रमाण जास्त होतं. परंतु जसा 1 महिना उलटला, ती जखम भरली गेली, तेव्हा पेनचं प्रमाण अत्यंत लाक्षणिकरित्या कमी झालं. चौथं महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये खूप सगळे लोक व्हेजिटेरियन आहेत. किंबहुना सगळ्या जगामध्ये भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात व्हेजिटेरियन्स आहेत आणि त्यातल्या स्त्रियांचं मांसाहाराचं प्रमाण नगण्य असं आहे. त्याच्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची बऱ्याच प्रमाणामध्ये डिफिशियन्सी असते. प्रेग्नंट स्त्रिया खास करून सूर्यप्रकाशात जात नाही, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी शरीराला भेटत नाही. व्हिटॅमिन डी जर नसेल तर कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन तर प्रॉपरली होतच नाही, सोबतच मॅग्नेशियमसुद्धाही शरीराला पुरेशा प्रमाणात भेटत नाही. कॅल्शियम कमी म्हणजे बोन्स दुखणार, जॉईंट्स दुखणार आणि मॅग्नेशियम कमी म्हणजे मसल सोअरनेस. म्हणजे एकावर एक फ्री, मसल सोअरनेस आणि जॉईंट पेन, बॉडी पेन, बॅक पेन किंवा बोनी पेन. आता सगळ्यात शेवटचं कारण सांगतो. जेव्हा बाळ होतं तेव्हा बाळाला पाजताना कधी झोपेत पाजलं जातं, कधी बसून पाजलं जातं आणि बसून पाजताना बऱ्याच वेळा असं वाकून पाजलं जातं. बाळ त्याच्या मूडनुसार हव्या पोझिशनमध्ये लोळत लोळत दूध पितं.
हे सगळं करताना किंवा बाळ जेव्हा जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्याचं वजन वाढत जातं, त्याच्यामुळे त्याला उचलताना सुद्धाही पाठीवरती बऱ्याच प्रमाणात ताण पडतो. तर तुमच्या झोपण्याच्या, दूध पाजण्याच्या पद्धती योग्य नसतील, बाळाला उचलताना कशा रीतीने उचललं पाहिजे याच्या योग्य पद्धत जर तुम्ही फॉलो केली नसेल तर अशा कंडिशनमध्येही बॅक पेन होतं. जसं मी आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची कारणं सांगितली आहेत, तर ह्याच्यावरती उपाय पण तुमच्या लक्षातच आला असेल. तर वहिनी, आता कळालं का तुम्हाला की तुम्हाला खरोखर पाठीमध्ये इंजेक्शन दिलं त्याच्यामुळे तुमचं बॅक पेन होतंय की या इतर सगळ्या कारणांमुळे तुमची पाठ दुखते आहे? आता तुम्हाला याच्यावरती उपाय सांगण्याची पण जबाबदारी डॉक्टर म्हणून माझीच आहे. तर तेही सांगतो की हे टाळता कसं येईल. गर्भधारणा होण्याच्या अगोदरपासूनच तुम्ही तुमच्या कमरेच्या, बॅकच्या मसल्सची एक्सरसाइज करायची सुरुवात करा. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहील तेव्हा तुमच्या कोर मसल्स, नेक मसल्स, बॅक मसल्स ह्या ऑलरेडी तो जो अतिरिक्त ताण, अतिरिक्त वजन तुमच्या पाठीवरती पडतं आहे त्याला सांभाळण्यासाठी सक्षम असते. सोबतच प्रेग्नन्सी चालू असताना आणि डिलिव्हरीनंतरही प्रॉपर फिजिओथेरपिस्टकडून तुम्ही योग्य ते व्यायाम शिकून घ्या. म्हणजे तुमचे स्नायू बळकट होतील आणि तुमची जी या दरम्यान काही झीज झाली आहे ती चांगल्या रीतीने भरून निघेल. सोबत आहारामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम या सगळ्यांची मात्रा वाढवा. डिलिव्हरीच्या अगोदर आणि डिलिव्हरीच्या नंतरही रक्ताची तपासणी करा, कारण बाळाची जी हाडं बनतात त्याला जे लागणारं कॅल्शियम आहे हे सगळं आईच्या शरीरामधून येतं आणि आईच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम पुरेशा प्रमाणामध्ये नसेल तर शरीर तिच्या हाडांमधून कॅल्शियम हळूहळू खरबडून काढायला सुरुवात करतं आणि खास करून लांब आणि पसरट बोन्समधून, म्हणजे आपले पेल्विसचे किंवा आपले लंबार वर्टेब्रास याच्यामधून कॅल्शियम खरबडून काढलं जातं. त्याच्यामुळे बॅक पेन बऱ्याच जास्त प्रमाणात होतं. तर व्हिटॅमिन डी, पुरेशा प्रमाणात सनलाईट आणि एक्सरसाइज, प्रॉपर डाएट, प्रोटीन्स या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश केला तर माझी खात्री आहे तुम्हाला प्रेग्नन्सीनंतर बॅक पेन बिलकुल होणार नाही. आणि जर झालं तर ते पटकन बरं होईल. अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्न विचारू शकतात. एक साधं उदाहरण सांगतो. आज जवळजवळ लाखो ऑपरेशन्स स्पायनल अनेस्थेशियाने होतात, पुरुषांची सुद्धा होतात. तर खरंच कमरेमध्ये इंजेक्शन दिल्याने पाठदुखी होत असती तर एवढ्या सगळ्या लोकांना खूप त्रास झाला असता. त्याच्यामुळे हे सगळे गैरसमज मनातून काढून टाका. स्पायनल अनेस्थेशियामध्ये रिस्क फार कमी आहे. जवळजवळ 1%, लेस दॅन 1% पाठदुखीचे चान्सेस असतात आणि ते सुद्धा स्पायनल अनेस्थेशिया रिलेटेड नाही आहेत. एक प्रेडिक्टेबल, विश्वासार्ह भूल देण्याची पद्धत आहे. मला वाटतं की आजच्यासाठी एवढं पुष्कळ आहे. नमस्कार. रजा घेतो. मी डॉक्टर समीर गुडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, पुणे.